आपल्यासोबत महिला व बालविकास सभापती रसिका केडे आहेत. त्यांनी पदभार घेऊन 3 महिन्यांच्या कालावधीमध्येच रायगड जिल्हा परिषदेमध्ये चालणारा जवळपास 2 कोटीच्या वरचा भ्रष्टाचार जो आहे त्याची उघड केलेली आहे. थेट त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं प्रकरण काय? मॅडम, आपलं स्वागत आहे TV9 मध्ये. नमस्कार. नेमकं मॅडम प्रकरण काय? नेमकं प्रकरण म्हणजे असं आहे की 1800 अंगणवाड्यांपैकी 714 अंगणवाड्या ज्या आहेत त्याच्या अंगणवाड्यांचे वीज जोडणीच्या प्रमाण निघालेले आहेत आणि 5-6 महिन्याचा कालावधी होऊन देखील त्याची अजून कामाची पूर्तता झालेली नाही आहे. आणि विशेषतः मे महिना उलटून गेल्यानंतर ही कामांचा मग उपयोग काय आहे? जर प्रमाण तयार होते तर ही कामं व्हायला पाहिजे होती. एकंदरीत मॅडम, प्रमा तयार झाल्या, कामं झालीत नाही आहेत, त्याच्यामध्ये पोषण आहारामध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचा आपण आरोप करताय. नेमकं विस्तृत प्रकरण काय की प्रमा तयार झाला, बिलं अदा झालेली आहेत, मात्र त्या ठिकाणी विद्युत जी आहे तो पुरवठा झालेला नाही आहे, असं देखील प्रकरण समोर येत आहे. हा, प्रमा असूनसुद्धा इथे काम केलेलं गेलेलं नाही आहे. माझ्या खात्याच्या ज्या HOD आहेत निर्मला कुचिक मॅडम यांनी तालुका लेवल अधिकारी हाताशी घेऊन ह्या प्रमा तयार करून घेतलेल्या आहेत. मला वाटतं खोटी बिलं खाण्यासाठी, कामं न करता खोटी बिलं खाण्यासाठी या प्रमा काढलेल्या आहेत आणि मे महिना उलटून गेलेला आहे तरी देखील इथे वीज जोडणी झालेली नाही आहे. सतरंजी वाटपाचा देखील मॅडम भ्रष्टाचार समोर येतो आहे. सतरंजी वाटपाचं म्हणजे दरवर्षी सतरंजी वाटप हा होतो आणि तो जर रायगड जिल्ह्यात झाला तर पनवेल तालुक्यात होत नाही, अलिबाग तालुक्यात झाला तर पनवेल तालुक्यात होत नाही. म्हणजे 100पैकी 25% वाटप होते आणि मग बाकीचे 75% जातात कुठे? ह्याचा मला मोठा प्रश्न पडलेला आहे. पोषण आहारामध्ये देखील मॅडम प्रश्न तोच उपस्थित होतो आहे. पोषण आहाराबद्दल तर खूपच तक्रारी आजपर्यंत येत आहेत आणि जेव्हा आमची GBची पहिली मीटिंग झाली तेव्हा देखील मला जिल्हा परिषद मेंबरनी हा प्रश्न उपस्थित केला होता. पण तो प्रश्न मी त्यांना विचारल्यानंतर मला केंद्र सरकारकडून तो खाऊ येतो अशा प्रकारची उत्तरं देण्यात आली. पण केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढे आम्ही तक्रारी केल्या की हा खाऊ बदलला गेला पाहिजे, पण त्याची कुठेही अजूनपर्यंत काही कारवाई झाली असं मला वाटत नाही. आपल्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक आहेत, त्याच्याबरोबर CEO देखील या प्रकरणाला जबाबदार आहेत असं आपल्याला वाटतंय. हां, प्रशासकीय कालावधीमध्ये जर लहान मुलांच्या बाबतीत जर हा एवढा गैरवर्तन होत असेल तर ती जिम्मेदारी तेव्हा प्रशासकीय कालावधीमध्ये CEO मॅडमचीच होती. मग त्यांनी याची पूर्तता करायला पाहिजे. त्यांनी याची निर्मला कुचिक मॅडमच्या माध्यमातून चौकशी करून ह्याचं चांगल्या प्रकारे न्याय द्यायला पाहिजे होता. तो त्यांनी नाही दिलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये CEO मॅडम देखील तितक्याच जबाबदार आहेत. एकंदरीत मॅडम, संपूर्ण भ्रष्टाचाराची जी रक्कम आहे ती 2 कोटीच्या वरती जाते. ती कशा पद्धतीमध्ये जरा आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. 2,50,00,00,000ची वरची बिलं आहेत. म्हणजे त्याच्या वरचा भ्रष्टाचार मला या फाईलद्वारे दिसत आहे. एकंदरीत मॅडम, आपण पदभार स्वीकारल्याच्या नंतर नेमका कुठल्या फाईल आपण तपासल्यात आणि त्यानंतर हा भ्रष्टाचार आपल्या समोर आला? प्राथमिक बघायला गेलात तर मी पहिल्या या वीज जोडणीच्या फाईल मी जेव्हा त्यांना मागणी केली की त्या प्रमा दिल्यात का, तर त्या प्रमा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी दिल्यात असंच मला सांगण्यात आलं. पण मग दिलेल्या प्रमा असताना कामं का झाली नाही त्याची पडताळणी केल्यानंतर मला ह्याचा थोडासा भ्रष्टाचाराचा वास आला आणि मग त्याच्यानंतर मग तुमच्या माध्यमातून हा प्रश्न किंवा हा जो भ्रष्टाचार आहे तो सर्वसामान्य जनतेला कळावा अशी माझी विनंती होती. म्हणून ही आजची पत्रकार परिषद घेतली गेली. पुढची भूमिका मॅडम आपली काय राहणार आहे? माझी शासनाला एकच विनंती असेल, जर महिला बालकल्याणसारख्या नाजूक खात्यामध्ये जर हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल लहान मुलांच्या बाबतीत, तर त्याच्यावर नक्कीच शासनाने कारवाई करावी आणि जी कोणी भ्रष्टाचारी अधिकारी असतील याची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करावी ही माझी शासनाला नम्र विनंती असेल. धन्यवाद मॅडम. त्यावेळेला महिला व बालविकास रायगड जिल्हा परिषद सभापती रसिका केडे. राजवैश्वम पॉइंट, TV9 मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.